स्ट्रगल करून चालवतो पाठ की तुटणार एन्जॉय करत गाडी चालवत आहे. त्याला असं वाटतं तो एन्जॉय करते पण माझी उदास होते. माझी एकदम कधी सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज, आज आम्ही जाणार आहोत भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात. आणि आज आहे 1 जानेवारी आहे 2026. पावसाचा मंथन आलेला आहे आणि आम्ही आज बाईकने जाणार आहोत. आणि एक जण येतो तो म्हणजे आमच्या वाडीचा दादा आहे आणि त्याचा मित्र येतो. मग आम्ही दोघं जाणार आहोत. आमच्या म्हणजे त्याची पण गाडी आणि माझी पण गाडी आहे. मग तो अजून आला नाही गाईज, तर ही वाट बघूया आपण. तो आला की आपण निघूया. गाईज पाहू शकता तुम्ही, आता मी आलेलो आहे हायवेला या किल्हेपाडा. आता इकडे येऊन थांबलोय गाईज. तो आमचा एक तो दादा आहे, तो पेट्रोल भरायला गेला आता. आणि पाहू शकता म्हणता फुल फायर मध्ये आता गाडी चालवणार आहे वाटतं. आणि पाहू शकता इथे गाड्या बघा किती फास्ट चालत आहेत. प्रॉपर तर भिवंडीला आम्ही पोहोचलो आता. तर चलो गाईज देखते आणि बघू आता. इकडे जायचं. ठीक आहे गाईज, चला कंटिन्यू करा. आम्ही मंदिराच्या खूप म्हणजे थोडा 8-9 किलोमीटरच लांब आहे. जास्त लांब नाही, आम्हाला थोडा वेळात लागेल पोचायला. हा बघा रोड, किती चढाईचा रोड आहे. आणि मंदिर आता सध्या तरी आम्हाला दिसत नाही, पण लवकरच आम्हाला मंदिर पण दिसतं. आम्ही आता जरा एकदम उबड-खाबड रोडवरती चाललो. हा बघा एकदम उबड-खाबड रोड आहे. आईला हळू घे. आज आपल्या गाड्याला ऑफरोडिंग गाडी बनवायची. आज रस्ते बघा तुम्ही, रस्ते बघण्यावर तुम्ही समजत असेल की किती स्ट्रगल करून गाडी चालते. आणि तो हर्षदचा बघा काका का भाऊ आहे कोणतरी, त्याच्याकडे सुझुकीची ती गाडी आहे, नुसतं ऑफ रोडिंगची गाडी आहे. त्याला फीलच नाही, स्पीड एकर काहीच नाही होत, ती हलतच नाही गाडी बघा. गाडी शॉपर आपण हलतोय, त्यांना दिसायला तर पाहिजे. तो गाडीवाला हलतच नाही, बिलकुल हलत नाही. आम्हीच नुसते धाडधूड पुढे जायचं. जरा आम्हाला मॅप बघायचा होता म्हणून आम्ही जरा डायरेक्ट मारतो. तर बघा आता आपल्याला स्पष्ट दिसेल तो. त्याला काहीच फरक पडत नाही गाडी कशी येते, काय येते, रस्ता कसा येते, काय येते. त्याला नुसतं रेस द्यायचे आणि ब्रेक दाबायचे. अरे आपल्या बाजूने कसा गेलाय बघा, बाजूने गेला, कटपीट मारून गेलाय आम्हाला. तो बघा त्याला म्हणजे फरकच नाही, काहीच फरक नाही पडत. आईच्या गावात स्ट्रगल करून चालवतो पाठ की तुटणार आहे. अरे बापरे, रस्त्याची कंडिशन खूपच खराब आहे. तर आम्हाला असं वाटतंय ब्लॉगिंग करून ते छोटे मोबाईलचं करायला लागेल. तर शिव्या झाल्या. रस्ते असं तुम्हाला आता असं वाटत असेल की प्लेन रस्ता आहे, पण हा रस्ता प्लेन नाही. गाडी चालवणाऱ्याला आणि मागे बसणाऱ्याला माहिती आहे काय होतं. खड्डे बघा, खड्डे. गाडीची स्पीड बघा. आवाज पण येत नाही एवढं खाली. हर्षद आपला हातबीत सोडून चालवतोय. म्हणजे काय बोलायचं, दोन गाड्यांच्या मध्ये संवाद चालू आहे. हे बघा लोक जरा बोलत आहेत कुठे चालते कुठे नाही. आणि रस्ता अजून खूपच लांब आहे. दिसत आमचे डोळे जेवढे आहेत तेवढे लांब रस्ता अजून आहे. एन्जॉय करत गाडी चालवत आहे. त्याला असं वाटतं तो एन्जॉय करते पण माझी उदास होते. माझी एकदम कधी
जास्त झाला, 1.5 तासापेक्षा जास्त झाला असेल बस. खूप वेळ झाला बस. गाडी बघा कशी काढली जायचं आता थांब, परत मॅप बघायला लागेल. परत मॅप बघू. आता आम्ही आलोय ते मंदिरात. मंदिर दिसेल तुम्हाला. अरे नाही दिसत इकडनं नाही. थांबा आता फोडून दाखवतो थांबा मी. गावाचा नैसर्गिक गाव एकदम असं एकदम. हा ना, पर्यटक नुसते एकदम गाड्या बिड्या घेऊन येतात. हा बघा इथं बंगले बिंगले तर बघा एकदम. मला वाटतं इथं घरं बिरं जास्त नसते पब्लिक. हे बघा हे बघा समोर मंदिर. हे बघा मंदिर समोरच आहे आणि पब्लिक बघा थांबले बघा पब्लिक. आणि बघा समोरच मंदिर. गाईच आता कुठे गेले आलोय, नंतर गाईड ब्लॉग कंटिन्यू करा. पाहू शकता तुम्ही, आता आम्ही आलोय. पाहू शकता किल्ला तर पाहू शकता. फुल क्रेज पब्लिक फट्टे रे. गाड्याच बघा ना किती आल्यात. गाड्या 4 व्हीलर आपली जाणून तिथं लावलंय गाईस. तर जेवण किती महाग असेल रे. आणि इथं लाईन आहे हो दर्शनासाठी. आयुष्यावर लाईन तर बघा किती आहे. चप्पल ठेवायचे हो, इथं चप्पल ठेवायचे आहेत गाईस. पाहू शकता इथं चप्पल ठेवायचे आम्हाला आता. आणि आम्ही आता आलोय शूज वरती. आणि शूज एवढे महाग आहेत काय सांगायचं आता. घ्यायला तो आणले होतात. पाहू शकता गाईस कसला मंदिर आहे. इथं ठेवायचे हा. दुकानात ठेवली असते तर चाललं असतं रे. सॉक्स घाल ना. नको सॉक्स नको घालू. गाईस पर्यटक तर बघा भरभरून आलेत. आणि आज एकतर 31 नाही 1 जानेवारी आहे. तर फट्टे पब्लिक येणार आज. आणि गाईस हा एवढा लांब आहे ना. तुम्हाला काय आम्हाला 2 तास लागले रे तिकडवरून. छत्रपती शिवाजी महाराज मंदिर. तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला समजेल. पाहू शकता आता मंथन हातात शूज घेऊन. चला गाईस जरा चप्पल काढू आपण आणि मग जाऊ. तुम्ही पाहू शकता हा आहे समोरचा फ्रंट पेज. लाईन गेली गाईस. लाईन गेली. मस्त भेटलं. हा ना, नशीब चांगलं आहे. पाहू शकता गाईस हा आहे दरवाजा, प्रवेशद्वार. कसला युनिक आहे. पर्यटक तर बघा केवढा आनंद घेतात गाईस. आणि म्हणतो बघा म्हणतो इकडनं आउट आहे वाटतं आणि तिकडनं येईन आहे. हत्ती तर बघा काहीच कसला आहे. होतोय गायच पटपट होतोय. नशीब आमचा नशीब एवढं चांगलं नाही. वाव यार एक नंबर आहे यार खरंच. जंगलाच्या मध्ये आहे. पाहू शकता गाईस. आता 2 लाईनी लावल्या का. अच्छा इकडनं पण आहे का. ओ माय गॉड यार काय भारी आहे जागा. सरळ भारी जागा आहे. बघ ना एवढं 4 साईडून जंगल आणि 4 साईडूनच्या मध्ये एक मंदिर आहे. असं एकदम युनिक आहे गाईस एकदम युनिक. म्हणजे आपल्याला इकडनं जायचं. इकडनं अशा लाईनी आहेत. मग इकडनं आपल्याला इकडे जाऊ शकतो. एक नंबर यार खरंच. किल्लाच वाटतं इकडं असा. इथंच ना गाईस पाहू शकता हा असली दगड आहे. म्हणजे रिअलचा हे असतो ना त्याचा. म्हणतात ते वाचून दाखवशील का तू. तेव्हा ते वरचं
हे वरचं लिहिलंय ना ते जय जिजाऊ. दोन लाईनी लागल्या, दोन्ही लाईनीला सेम सेम उभं राहा, तुम्ही मागच्या जागे घेऊन येईल ना, पुढे नाही. हा ठीक आहे ठीक या आहे. इकडे अर्धे. एक नंबर काय असं थांब असं थांब. पाहू शकता गाईज. चलो गाईज जरा फोटो बिटो शूट करू आपण नंतर मग चालू करू ब्लॉग. आम्ही आलेलो आहे पाहू शकता. चढतोय आता शिड्या. कसला व्ह्यू आहे यार खरंच. रात्रीचा काय व्ह्यू असेल याचा. आणि मंदिर पण एक नंबर आहे. तेच तर पाहू शकता. आता गर्दी कमी झालेली आहे थोडी थोडी. खूप कमी झालं. हा ना आम्ही होतो तेव्हा किती गर्दी होती. काय तिचा इंटेरियर तर बघा फुल झुमर बिमर पाहू शकता. तर हळूहळू आम्ही एक एक पायऱ्या चढत पुढे जातो हो गाईज. आणि दर्शनाला लवकरच प्रोत्साहन भेटेल आपल्याला. ही तोप दाखवतो. तो बघा काहीच जे युद्धामध्ये होतो ना हा? वापरायचे हा. आता गायच इंटेरियर पाहू शकता तुम्ही. कसला कडक इंटेरियर बघा. लहान लहान पोरांची मजाच असेल गाईस. हे बघा काय जाता आपण फुल सिस्टमॅटिक आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे जे स्वयंसेवक आहेत त्यांना आपण सहकार्य करायचे आहे. काही नियम आहेत महाराजांचं दिसते काय आपल्याला. आपल्या ज्या सांगेल अशा हे तुळजाभवानीचं मंदिर आहे काही. शंभू महादेव मंदिर. व्हिडिओ काढून देईल ना ही ही बाई. एकदा आधीच टंकी दिसते. फोन बिन गेला आपला. फोटो बिटो काढून देत आहेत रे. हो हे फोटो बिटो काढताय ती लोक. पण आपला फोटो नाही काढू शकत ना. काढू शकतील ना. पर्यटक बघा तर काहीच कसे फोटो काढतात. तर आपण आपल्या कसला इंटेरियर वाव भेट द्या गांधी जयंतीसाठी. तर गाईज हा आहे तुळजाभवानीचा मंदिर पाहू शकता. ठाण्यावरून आलेल्या शिवकन्या सुलक्षणाताई शशिकांत काळे यांच्याकडनं 151 रुपयाचे आर्थिक फोटो काढत असताना काय पावती घ्यायची आहे. रीतसर पावती सुद्धा आपण घ्यायची आहे. काहीच आता आपलं दर्शन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण पाहू शकता काय हे काय पोस्टर्स आहेत. पोस्टर म्हणजे हेच असतील काहीतरी. काय बोलतात रे त्याच्यासोबत जे घडलेलं हा ते सर्व दाखवलेलं आहे याच्यामध्ये. अरे यार ही रिफ्लेक्ट मारते यार. लाईट रिफ्लेक्ट मारते म्हणून दिसत नाही काही प्रॉपर. आणि हा आहे प्रॉपर व्ह्यू इथलं काढ ना माझं. पाहू शकता काही. तेव्हा काही जरा फोटो काढे आपल्या मतदानचे नंतर मग ब्लॉग चालू करू. तर काहीच आपला आता झालेलं आहे. फोटो बिटो काढून पाहू शकता. हे बघा व्ह्यू तर बघा काहीच. हा फ्रंट साईड आहे. चालत राहा बघा. पर्यटक बघा किती उत्सुकतेने येतात. तिकडनंच आहे बाहेर जायला. चलो गाईज आता आपण जाऊया बाहेर. इकडून का इकडनं इकडनं आहे का. ते लोक गेले का बाहेर. हा वाटतं. चलो गाईज बाहेर जाऊया आता. बाहेर आउट. एक्झिट डोर. अरे हे लोक तर कुठून पण येत आहेत. पूर्ण लाकडाचं आहे. तर गाईज बघू शकता आपला हत्ती. मराठ्यांचा हत्ती. शिपाई बघू शकता. घोडा आहे इथं. हे बाहेरचं आहे. फुल एक नंबर सीन आहे गाईज. सॉरी फोटोशूट चालू आहे गाईज. चला आता गाईज आपण जाऊया परत राईडला. आता कुठं नाही आता घरी जाऊया आपण सीधा.
कारण की खूप वेळ झालेला आहे. आम्ही निघालेलो 10 वाजता. इथं पोचपर्यंत 3 तास लागलेला आम्हाला. पर्यटक फुल आनंद घेतात. दर्शन पण घेतात हा ना, एक नंबर वाटलं पण. सर्व क्षण कॅप्चर करतात ती लोक. हा, जुन्या काळातले पार्क बनवलाय कोणत्या तरी पार्क बनवलाय. जुन्या काळातले पूल. हा guys, आता आमचं झालेलं आहे, पाहू शकता. आता आम्ही जस्ट निघतोय, पाहू शकता. आम्ही आता एक लिंबू सरबत पिऊन निघतो आता. नंतर आराम आता गाड्या पुढे 4 व्हीलर आहे. नको थांब नको म्हणतात. पुढं 4 व्हीलर आहे, नेशील चांगला. ब्रेक दाब हा. ये बाटी येऊन दे. हळूहळू घे. घे हळूहळू. अरे त्या हाताने मार ना. घे पूर्ण टर्न होईल. घे मार. आरामात नाही. चालवशील का म्हणतात का एवढी फाटेल. गायच म्हणताना कशी आणले बाहेर. बस कबूल आहे, चालत. नको सीन होऊन जायला आपला. तर चला काय आता जाऊ आपण. खूप टाइम झालाय, आम्ही काय खाल्लं पण नाही. फक्त एक ज्यूस पिऊन निघतो आता आम्ही इकडनं. हा गरिबी आली काय सांगतात. थोडं सबस्क्रायबर वाढल्यावर निघून जाऊ. पब्लिक पण जीटी घेऊन आले. कुठे जीटी जीटी बघा काय जीटी बिटी घेऊन आले लोक. गरीब चलो काय जाऊया आपण. काय जाता मी आलोय घरी. आता फ्रेश वगैरे झालेलं आहे आणि आता बहिणीला घ्यायला जातो आता. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.